जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट शेती पिकांचं मोठं नुकसान. दाभाडी, रांजणी, परतूर, मंठा, बदनापूरसह अनेक भागात गारांचा मारा. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं शेतकरी चिंतेत. जालना जिल्ह्यात काल दुपारनंतर अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावत अनेक भागात गारपीट झाली. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस कोसळला, ज्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बदनापूर तालुक्यातील दाभाडी आणि घनसावंगी तालुक्यातील रांजणी इथं गारांचा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं अधिक नुकसान झालंय. या गारपिटीमुळे काढणीस आलेली गहू, ज्वारी, मका पिकं आडवी झाली असून उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान परतूर, मंठा, जालना शहर तसेच जाफराबाद तालुक्यातही काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून तातडीनं मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होतीये. हवामान विभागानं पुढील 1 ते 2 दिवस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिल्यानं नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. 8-8:30ला पाऊस चालू झाला. वारं पाऊस दोन्ही पण होतं. आणि गहू आहे, परत मक्का आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे. या सगळ्या पिकाचं नुकसान झालं. सगळे म्हणजे पडून गेलं, काहीच उरलेलं नाही त्याच्यामध्ये. बरं मला सांगा, आता काही उत्पन्न होईल का आता या पिकापासून? नाही, काहीच नाही. कारण सगळी मक्का पडली, सगळी खराबच होणार आहे ती. आणि गहू पण पडलेला आहे. गहू पण आता म्हणजे याच्यात हुरड्यात पण नाही अजून. त्याचा काहीच उपयोग नाही. परिसरातल्या सगळ्या पिकांची अशीच परिस्थिती बरं मग? हो, सगळ्यांच. आता काय मागणी राहील बरं तुमची? काय म्हणणं आहे? काय आता नुकसान भरपाई पूर्णपणे भरून दिली ती बरी होईल. पुढच्या जनावरांचं, परत खाद्यपदार्थाचं, गहू तर काहीच राहिलेलाच नाही. नाव सांगा. रंजना रमेश धोंडे. एक एकर गहू पेरलेले, काही हरभरे, मक्का लावले. ते मक्काचं गहू लंबी लाट झाले, आता सोंगाला आले. काही हुरड्यात आहे. पुन्हा आंब्याचे झाड 1-2 ते फुटलेले आहे, ते पुरे गळून गेले. एक आंबा नाही राहिला झाडाला. मागणी काय बरं आता? मागणी काय, आता हे पाणी करून आम्हाला काय त्याचा मोबदला भेटेल ते चांगलंच. दुसरं तरी काय देणार आणि काय होणार? आता जे गेलं ते माती जातं, त्याला काय खायला थोडी जमणार? ते सगळं लंबलाट झालं. ते गहू काही सोंगले जात नाही. नाव विष्णू धोंडे. पावसाने गहू पडले, सारे गारांना याना त्याना, ज्वारी पडल्या, मक्का पडल्या. केव्हा झाला पाऊस? रात्री का दुपारी? काय रात्री झाला. रात्री किती वेळ झाला? 8 वाजता, जरी घंटाभर चालला होता. गारा ते वाऱ्यानं सारा गहू पडले खाली. काही उत्पन्न होईल का त्याच्यापासून? आता काय उत्पन्न होणार? आता पहा ना तुम्ही, काय राहिलेलं नाही त्याच्यामध्ये. काय उत्पन्न होणार त्याच्यात? चट लंबे झाले ते सारे. मागणी काय आता? मागणी काय, आता काय मागणी करणार आहे? सरकारनं दिलं ते घेणं नाही. आता काय? नाव सांगा. गजानन रामभाऊ धोंडे.